DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सध्या उभा आहे अहमदपूरच्या बस स्थानकामध्ये। मित्रांनो, DDM न्यूज चॅनल एक सदर चालवत आहे समस्या नागरिकांच्या नजर DDM न्यूज चॅनल। तर या बस स्थानकामध्ये प्रवाशांना ज्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे त्याचं चित्रण आपल्यासमोर मांडण्यासाठी मी इथं आलेलो आहे। असंख्य प्रवाशांच्या तक्रारी आहेत की या बस स्थानकाचं नूतनीकरण सुशोभीकरणाचं काम चालू आहे। खरं तर माननीय नामदार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी या कामाचं उद्घाटन केलेलं आहे। त्यासाठी लागणारा मोठ्या प्रमाणातला निधी त्यांनी मंजूर करून आणलेला आहे। त्याबद्दल त्यांचं प्रथमतः DDM न्यूज चॅनलच्या वतीनं अभिनंदन। परंतु या ठिकाणी या बस स्थानकाच्या नूतनीकरणाचं सुशोभीकरणाचं जे काम होत आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत आहे। आपण बघू शकता पाठीमागे मूळ बस स्थानक न पाडता त्याला विस्तार केला जात आहे आणि त्या ठिकाणी वापरलं जाणारं जे मटेरियल आहे ते अतिशय निकृष्ट आहे। या ठिकाणी सध्या सिमेंट काँक्रिटीकरण चालू आहे। याची जी खोदकाम आहे ते पाहिजे तेवढ्या खोलीचं ते खोदलेलं नाही। याचे जे संबंधित महामंडळाचे इंजिनियर आहेत, अभियंते आहेत, ते या कामाच्या गुणवत्तेकडे दर्जाकडे लक्ष देत नाहीत। त्यामुळे हे बोगस काम जे होत आहे हा एक मुद्दा। आणि दुसरा मुद्दा आहे की हे जे बसस्थानक आहे ते आता प्रवाशांसाठी इकडे सोय करण्यात आलेली आहे। या बसस्थानकामध्ये प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामना करावा लागत आहे। या ठिकाणी मुतारीची कुठलीही सोय प्रवाशांसाठी नाही। जी पूर्वीची मुतारी होती इकडे माझ्या बाजूला आपण बघू शकता की ती बांधकामामुळे सध्या बंद आहे आणि शौचालय तेवढं चालू आहे, त्यामुळं त्याचा वापर करता येत नाही। महामंडळाने तात्पुरत्या स्वरूपाची संबंधित गुत्तेदाराकडून मुतारीची सोय करून द्यायला पाहिजे होती, परंतु ही मुतारीची सोय केली नसल्यामुळं लोक उघड्यावर सर्रास मुतारीचा वापर करत आहेत। मुतारी म्हणून उघड्यावर लघवी करत आहेत। तर महिलांची तर मोठी कुचंबना आहे, त्यांनी कुठं जावं हा प्रश्न आहे। याशिवाय या बस गाड्या येतात त्यांना थांबण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही। या गुत्तेदारानं या बस स्थानकाचं काम करत असताना 2 पोर्शन करून पुरेशी जागा पलीकडे राहील आणि या ठिकाणचं अर्धवट काम करता येईल अशा पद्धतीने करायला पाहिजे होतं। खरं तर हे बस स्थानक अधिक उंचीवर आहे, त्यामुळं रोड जरा उंचाळ असल्यामुळं बरं, नाही तर पाणीमध्ये आलं असतं। आता आपण बघूया की प्रवाशांची कशी गैरसोय होते या नवीन शेडमध्ये, जे नवीन तात्पुरती शेड आहे आपण टाकून आपली आहे। तर हे नवीन तात्पुरतं शेड प्रवाशांसाठी उभं केलेलं आहे। बघू शकतो शेड आहे उभा केलेलं प्रवाशांसाठी बसण्यासाठी प्रवाशांना कुठलीही सोय नाही। आता ही 11 व्यक्ती आहे या ठिकाणी बसण्यासाठी कुठलीही सोय नाही, त्यामुळे तुमची अडचण होते का? नाही, आता अशा आपण व्यक्तीने या ठिकाणी असे बसलेले आहे। शेड पुरेसं नाही, बसायला व्यवस्था नाही आणि गाड्यांची पार्किंग व्यवस्थित करायला जागा नाही। आता बस स्थानकाचं नूतनीकरण होत असल्यामुळे ह्या गोष्टी गरजेच आहेत। या ठिकाणी गाडी मागे घेत असताना एखादी अपघातसुद्धा होऊ शकतो, कारण लोक गाडी पकडण्याच्या ह्याच्यामध्ये हे असतात। आता अशा महिला आहेत का तुम्हाला इथं बसण्यासाठी जागा नाही, गैरसोय होते का नाही? हे पाऊस आला तर बसायला जागा नाही। अशा ज्या महिला आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, यांना बसायची व्यवस्था नाही। त्याचबरोबर बसस्थानकामध्ये मुतारीची सोय नाही। आपण बोललेले मंडळ आहे की या ठिकाणी बघू शकता आपण की हे जे प्रवासी आहेत सर्व हे उघड्यावर सर्व विधी उरकतात। हे बघा तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मुतारीची सोय नसल्यामुळं महिला थांबलेल्या आहेत बाजूला आणि लोकांनाही नाही इलाज आहे की त्यांना असं उघड्यावर लघवीसाठीच्या जागेचा वापर करावा। कारण महामंडळानं महिलांसाठी पुरुषांसाठी तात्पुरती
शेड मारून मुतारीची व्यवस्था करायला पाहिजे होती, पण ती केलेली नाही. असा हा गैरसोयपूर्ण कारभार महामंडळाचा सुरू आहे. आपण आगार प्रमुख अमर पाटील यांच्याशी संपर्क साधणार आहोत की नेमकं प्रवाशांच्या या गैरसोयीबद्दल महामंडळाकडून काय उपाययोजना केलेली आहे. दुसरीकडं 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा स्वच्छता पंधरवडा मोदी साहेब साजरा करत आहे. तर बसस्थानकामध्ये हे कचऱ्याचे ढीग पडत नाही, असे हे कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत आणि लोक या ठिकाणी सर्रास या कचऱ्याच्या ढिगाच्या बाजूला मुतारीचा म्हणून वापर करतात. त्यामुळं आरोग्याला धोका होतो. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, योग्य त्या ज्या काही बसण्याची आसनी व्यवस्था पाहिजे ती नाही. वयस्कर जे माणसं आहेत, म्हातारे जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत, त्यांना खूप त्रास होतो. पाऊस पाण्यासाठी पुरेसा निवारा नाही. मूळ बसस्थानक जे आहे ते चांगल्या अवस्थेत आहे. आणखीन त्याचा जरी वापर सुरुवातीला केला असता आणि इकडून बांधकाम चालू केलं असतं तरीही खूप चांगली गोष्ट झाली असती. इकडलं कॉन्क्रीट झालं असतं, मग ती जागा इकडे वापरता आली असती. परंतु महामंडळाचे अभियंते आणि त्यांचा कारभार हा सर्व रामभरोसे चालू आहे. लोकांच्या प्रवाशांच्या सोयीसुविधेचं महामंडळाला काही सोयीसुविधा आहे की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. आपण यानंतर या आगाराचे जे प्रमुख आहेत अमर पाटील यांच्याशी आपण याबद्दल संवाद साधणार आहोत. बघू अमर पाटील काय म्हणाले ते बघा. आगार प्रमुख अमर पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी प्रवाशांची होत असलेली गैरसोय मान्य करून 2 दिवसांमध्ये ही गैरसोय दूर केली जाईल असे आश्वासन दिले आहे.